लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून जो आहे तो तिढा निर्माण झाल्याचं चित्र जे आहे ते गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहतोय। माड्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दुसऱ्यांदा भाजपाने संधी दिल्यानंतर मोहिते पाटील यांची बंडखोरी समोर आली आहे। त्यानंतर रामराजे निंबाळकर हे जे महायुतीतले घटक पक्षातले जे नेते मंडळी आहेत त्यांची नाराजीचा सामना जो आहे तो भाजपाला करावा लागल्यानंतर आता यांची नाराजी काढण्यात इतपत यश आलेलं नसताना देखील शिवसेनेच्या शिंदे गटाने देखील माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आक्रमक भूमिका घेत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये निर्धार मेळावा घेतलेला आहे। आणि या निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं आपल्यासमवेत शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत सर आहेत। सर, काय नेमका उद्देश आहे हा शिवसेनेचा निर्धार मेळावा आज कुर्डुवाडीमध्ये पार पडतोय? उद्देश हाच की जे आता त्यांनी जे उमेदवार दिलेले आहेत महायुतीचे ते त्या उमेदवारांना आम्ही गेल्या वर्षी म्हणजे गेल्या पंचवार्षिकला चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं होतं आणि 5 वर्षामध्ये ते खासदार आमच्याकडे फिरकलेच नाहीत। त्यांनी मतदारसंघातला निधी दिला नाही, मतदारसंघातली कुठली कामं झालेली नाहीत, जी महत्त्वाची कामं आहेत ती कुठलीच कामं तिथं मतदारसंघामध्ये झालेली नाहीत। आणि याही वेळेस पुन्हा एकदा ते उमेदवार म्हणून पुढे येतात आणि अशी माणसं जी माणसात मिसळत नाहीत, सर्वसामान्यापर्यंत पोहोचत नाहीत, जनतेच्या हिताची कामं होत नाहीत आणि अशीच माणसं जर पुन्हा एकदा उमेदवार म्हणून दिले असतील आणि मग त्या उमेदवाराचा सर्वसामान्य लोक विचार करणार मतदार देताना। आम्ही महायुतीचंच काम करणार, कारण सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे जे आदेश देतील त्यांच्या आदेशाबरहुकूम काम करेन। पण आमची त्यांना विनंती आहे की जे उमेदवार सर्वसामान्यामध्ये मिसळतील, सर्वांपर्यंत पोहोचतील, जनतेच्या हिताची कामं करतील अशाच माणसाला उमेदवारी द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो। मागील 5 वर्षामध्ये खासदारांनी जे आहे ते माढा भागात दुर्लक्ष केले असं म्हणायचं आपल्याला? मागील 5 वर्षामध्ये खासदारांची सपशेलपणे दुर्लक्ष झाल्याचा आपला थेट आरोप आहे। नाही, पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे। आता तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला माहीत नाही, तुम्ही माड्याचेच आहात। आपला रेल्वेचा त्या गेटचा किती मोठा प्रश्न आहे, किती अडचण तिथं निर्माण होते। दुसरं ही रेल्वे कुर्डुवाडीच्या इथं रेल्वे गेट बंद, रस्ता बंद करून किती वर्ष झाली, तो एक फार मोठा प्रश्न तसाच अजून पेंडिंग पडला आहे। इथल्या रेल्वे डब्याचा जो कारखाना होता तो बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये आला आहे, त्याच्यासाठी काय केलं? आणि हे रेल्वे बोर्डावरती होते, त्यांनी इकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं का नाही? मग जिल्ह्यातले सर्वसामान्य शिवसैनिकांना त्यांनी विश्वास तर घेतलं नाहीच आणि आमची वैयक्तिक काही कामं नाही, आम्ही जनतेच्या हिताची कामं सांगतो। तर त्यांनी त्यांच्याकडे गेल्यावर 5 वर्षामध्ये त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे। शिवसेनेचं काय ठरलंय? आमचं ठरलंय जे यावरचं आमचे मुख्यमंत्री आदेश देतील महायुतीचंच काम करायचं आहे। आम्ही काय दुसरं वेगळा विचार नाही आमचा काय करायचं, महायुतीचंच काम करायचं। पण उमेदवार जो आहे तो उमेदवार गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी आमचं काही काम केलं नाही असा आमचा त्याच्यावर आरोप आहे। त्यामुळे येत्या काळात जो आहे ते भाजपानं हा जो उमेदवार आहे माड्याचा तो बदलण्याची मागणी जी आहे ती या निर्धार मेळाव्यातून केली। त्यामुळे आगामी काळात सावंत गट असेल किंवा शिवसेनेचा जिल्हा मतदारसंघातले जे पदाधिकारी असतील यांच्या रोषाचा देखील आता भाजपला सामना करावा लागणार आहे। ज्या पद्धतीनं माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून ज्या लाखो शेतकऱ्यांशी या गटाचं असेल किंवा सावंत परिवाराचं जे नातं आहे त्या माध्यमातून देखील आता भाजपाला असेल किंवा एकंदरीत या पक्षाला जो आहे तो विचार करणं भाग पडणार आहे, जेणेकरून येत्या काळात भाजपाला हे उमेदवार बदलण्याचा विचार जो आहे तो करण्यास भाग पडणार आहे। कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाड, मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।